एका गैरव्यवहारावरून कोर्टानं सरकारला विचारणा केल्यावर राज्याच्या सचिवांनी दिलेल्या पत्रानं एक नवा राजकीय वाद रंगला। त्या पत्रात जबाबदार म्हणून एकनाथ शिंदेंचं नाव देण्यात आल्याचा वडेट्टीवारांनी उल्लेख केलाय। त्यानंतर मात्र त्यांनी आपण ते चुकीने बोललो असंही सांगितलं। नेमका हा वाद काय आहे आणि कोणत्या प्रकरणावरून हे प्रकरण घडलं पाहूया। यवतमाळ जिल्ह्यातील निकृष्ट पाईपलाईनवरून सध्या राज्यात आरोपांचा गदारोळ उठलाय। दाखल याचिकेवर कोर्टानं सरकारकडे या कामाला जबाबदार लोकांची यादी मागवली होती। त्यावर राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी कोर्टाला प्रतिज्ञापत्र देत तत्कालीन संबंधित मंत्री व अधिकाऱ्यांची नावं कोर्टात सादर केली आहेत। मात्र सचिवांनी तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून शिंदेंचं नाव दिल्याचा गौप्यस्फोट काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांनी केला। त्यावर उदय सामंतांनी स्पष्टीकरण दिल्यावर शिंदेंचं नाव चुकून घेतल्याचं वडेट्टीवारांनी सांगितलं। आणि त्यांनी निकृष्ट दर्जाचे पाईप घेतलेत, ते शेतातून पाईपलाईन केलेत आणि मग ते पाईप फुटल्यामुळे शेतीचं नुकसान झालं। पुन्हा नुकसान भरपाई त्या ठेकेदारांनी द्यायला पाहिजेत। ती नुकसान भरपाई शेतकऱ्यांची सरकारने द्यावी, नगरविकास खात्याने द्यावी असा प्रस्ताव कोणी दिला? त्या पालकमंत्र्यांनी दिला आणि त्याच्यावर सही केली मुख्यमंत्र्यांनी। बरं, मुळात मग या सगळ्या बाबीमध्ये ज्यावेळेस हायकोर्ट विचारतो की तुम्हाला या संदर्भात याला कोण जबाबदार वाटतो, त्यावेळेस ते सांगतात याला जबाबदार राज्याचे प्रमुख वाटतात। हे जे काही ॲफिडेव्हिट मुख्य सचिव कसं देऊ शकतात? नाही, मला असं वाटलं की दोघांच्या आता सध्या सत्तेची तीन तोंड तीन दिशेला आहेत, त्यामुळे कदाचित कुरघोडीतून त्यांना ॲफिडेव्हिट करून दिलं असावं आणि म्हणून मी चुकून त्यांचं नाव घेतलं। आता विजय वडेट्टीवार साहेबांनी एकदम मोठा बॉम्ब टाकला की एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, तर पहिला आधी त्यांनी थोडं वाचलं पाहिजे, फाईल वाचली पाहिजे। कोणतरी काहीतरी सांगतं म्हणून एवढ्या चांगल्या व्यक्तीनं, एवढ्या चांगल्या लोकप्रतिनिधींना अशा पद्धतीनं खोटं काहीतरी सांगणं योग्य नाही। ही ती फाईल आहे आणि या फाईलवर माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांच्या हितासाठी हा 59 लाखाचा निर्णय घेण्यात आलेला होता। याच्यामध्ये कुठेही पाणी पुरवठा मंत्र्यांचा देखील संबंध नाही। त्यावेळेचे तत्कालीन पालकमंत्री यवतमाळचे मदन येरावार साहेबांनी या नळपाणी योजनेची मागणी केलेली होती आणि या नळपाणी योजनेमध्ये नक्की काय झालं तर ही योजना जसजशी दिवस त्याचे वाढायला लागले त्यावेळी लोकांनी मागणी केली की पाईपलाईन हे लवकरात लवकर झालं पाहिजे। त्याच्यासाठी जे पाईप टाकण्यात आले आणि पाईप टाकताना शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं त्या नुकसानीपोटी 59 लाख रुपये देण्यात आलेले आहेत। दरम्यान कामात गैरव्यवहार या याचिकेवर कोर्टानं आधी जबाबदार लोकांची माहिती मागवली। त्यानंतर जबाबदार लोकांवर काय कारवाई करणार यावर कोर्टानं सरकारकडून 3 आठवड्यात उत्तर मागवलं आहे। यावर हा निर्णय मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतला असून तो शेतकऱ्यांच्या मदतीसाठीच घेतला गेला होता असं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय। त्यामुळे 3 आठवड्यानंतर सरकार यावर काय उत्तर देतं ते पाहणं महत्त्वाचं असेल। परंतु त्याच्यावर एकनाथ शिंदे साहेबांची सही जरी नसली, कारण एकनाथ शिंदे साहेब ते मुख्यमंत्री नव्हते, ते मुख्यमंत्री नसल्यामुळे त्यांच्याकडे नगरविकास खातं देखील नव्हतं। ॲफिडेव्हिटमध्ये असं लिहिलेलं आहे की चीफ मिनिस्टर आणि नगरविकास खात्याच्या मंत्र्यांनी तो निर्णय घेतलेला होता। त्यावेळी मुख्यमंत्री हे माननीय देवेंद्रजी फडणवीस होते आणि जरी शिंदे साहेबांची सही नसली तरी देवेंद्रजींनी जो निर्णय घेतलेला होता हा शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय होता। माजी मुख्यमंत्र्यांचं नाव टाकून अमृत योजनेमध्ये झालेल्या गैरप्रकाराला आम्हाला हायकोर्टाने विचारलं, उच्च न्यायालयाने नागपूरच्या, याला जबाबदार कोण? जे काही प्रकार झाला निविदे पासून झाला, खरं म्हणजे त्यावेळेस स्थानिक पालकमंत्री आणि ते सगळे मिळून ते मॅनेज केलेलं काम होतं, पण त्यामध्ये माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं नाव टाकून ते ॲफिडेव्हिट दिलं गेलं। आता हे कुठल्या दिशेनं चाललं आहे राजकारण महाराष्ट्रातलं आणि सत्तेची तोडक किती विरुद्ध दिशेनं चालली याचं ते प्रतीक आहे। ठीक आहे, चुकी कबूल केली, त्यांना आम्ही माफ केलं, ठीक आहे, त्यांनी ते समजदार आहेत। बाकी लोकांना सकाळ संध्याकाळ झोपता उठता एकनाथ शिंदे दिसतो, खोटे नाटे आरोप करतात, खोटं बोला पण रेटून बोला, पण वडेट्टीवारांच्या ते लक्षात आलं की चूक झाली म्हणून, त्यामुळे ते समजदार आहेत, ते बाकी लोकांच्या रांगेमध्ये नाही आहेत। त्यामुळे त्यांनी सुज्ञपणा दाखवलाय, चांगला आहे, धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी।
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.